नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलाय अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील बग्गी जावरा या ठिकाणी। बग्गी जावरा या ठिकाणी श्री संत मनीराम महाराज यांचा भागवत सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि या भागवत सप्ताहाला सुरुवात झाली असता संत मनीरामजी महाराज या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला भव्य देवी स्वरूपात या ठिकाणी यात्रा पण भरला, मोठ्या स्वरूपात यात्रा महोत्सव सुद्धा आयोजित केलेला आहे। आणि यात्रा महोत्सव आयोजित करत असताना आपल्यासोबत महाराज आहे। प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया। महाराज, तुमचा परिचय आमच्या दर्शकांना। माझं नाव गणेश महाराज आहे। माझ्या वडिलांचं नाव पंढरीनाथ महाराज, त्यानंतर सदाशिव महाराज, रामजी महाराजांचे चिरंजीव सदाशिव महाराज, त्यांचे चिरंजीव पंढरीनाथ महाराज आणि त्यांचा चिरंजीव मी गणेश महाराज, अशी वंशम परंपरा आहे। प्रसादी गादी घराणं आहे आमचं। त्या पद्धतीने आमची सेवा चालू आहे आणि सर्व भाविक भक्त मंडळी सर्व यांची आमच्या लक्ष ठेवता खूप करतात। जे संत मनीराम महाराज या मंदिराला एक नाव पडलेलं आहे अनेक वर्षापासून आणि संत मनीरामजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासह आणि इतर राज्यात प्रसिद्ध म्हणून गणल्या गेलेलं आहे। काय सांगाल? मनीराम महाराज म्हणजे हे ब्रह्मस्वरूप महात्म्य होते आणि त्याच्या भेटीला गजानन महाराज सुद्धा इथं आले होते। म्हणजे शेगावचे गजानन महाराज त्यांच्या भेटीला आले होते मनीराम महाराजांच्या। आणि हे नाचनगाव आहे, नाचनगाव बजरंगी महाराज आहे ते, तिथून हे इथं बग्गीला आले। बजरंगी महाराजांनी इथं धाडलं द्यायले म्हणून हे इथं राहू लागले। आणि काडी आणि झोडी ही त्यांची संपत्ती आहे, त्याच्यावर हे सगळं आमचं सेवा जी आहे हे चालू आहे। आणि या बाजूने एक नद आहे म्हणते, त्या नदीचं महत्व काय? हे नदी चंद्रभागा नदी आहे। जशी पंढरपूरला आहे तशीच हे आमच्या बग्गीला सुद्धा तिचं नाव चंद्रभागा आहे। चंद्रभागे स्नान वगैरे आमची नागपंचमीला दिंडी राहते। रोजची दिंडी प्रदक्षिणा मारून आल्यानंतर आम्हाला गंगेचा अभंग बनावं लागते आणि त्यानंतर देवस्थानमध्ये येऊन आरती करावी लागते। त्या ठिकाणी कोणी येऊन गेलं तर संत म्हणतो त्या नदीमध्ये? नाही, हे मनीराम महाराजच तिथं वास्तव केलं। म्हणजे मनीराम महाराज नदीमध्ये ते जाते, पुन्हा अधिक बाहेर निघायचे, याचे अधिक बसायचे, असं त्याची सेवा होती बाबाजीची। मला एक सांगा, आज तुम्ही ज्या गादीवर बसलेले आहे यापूर्वी या गादीवर कोण बसत होतं आणि तुम्हाला गादी कशी मिळाली? हे गादी म्हणजे मनीराम महाराजांना रामजी महाराजाला काडी आणि झोडी हा प्रसाद दिला आहे आमच्या परंपरेत। काडी आणि झोडी तर पहिले मनीराम महाराजांचे शिष्य रामजी महाराजांचे शिष्य सदाशिव महाराज, त्यांचे पंढरीनाथ महाराज आणि माझी चौथी पिढी मी गजानन एलकर, माझा गणेश महाराज एलकर। एलकर परिवारातले किती जण इथं, जसं तुम्ही आता गादीवर बसलेल्या होऊन गेलेले आहे? 4 जण। काय नाव आहे? रामजी महाराज, सदाशिव महाराज आणि पंढरीनाथ महाराज, माझा 4था नंबर। आणि यापूर्वी तुम्ही कुठे राहत होते महाराज? माझी जन्मभूमी आहे बग्गी जन्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे। हेच ते महाराज होते। यांनी संत मनीरामजी महाराज याबद्दल त्यांचं काय चरित्र पूर्ण आपल्या दर्शकांना समोर मांडलेलं आहे। आणि हेच ते मनीरामजी महाराज या मंदिरातील हे भाविक भक्त असून आता पूर्णपणे मंदिर हे सांभाळत आहे, हे सुद्धा एक महत्वाचे आहे। आणि पुन्हा आपल्यासोबत सप्ताह चालू आहे आणि त्या 7 दिवस सप्त्यामध्ये आपल्यासोबत एक महाराज आहे। ते या सप्त्यामध्ये पूर्णपणे भागवत सप्ताह जो आयोजित केलेला आहे त्या सप्त्यामध्ये ते पूर्ण काय सांगा? आदिनाथ समारंभ्याम नाथ यामुन मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे मणिराम गुरु परंपरा। खरं तर बग्गीच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर समर्थ सद्गुरू श्री मणिराम महाराजांच्या या पावन दरबारामध्ये बसणं आणि इथे रामकथेचं आयोजन
ज्या सप्ताहाची सुरुवात पूजनीय मणिराम महाराजांनी आपल्या संकल्पातूनच केली आणि या सप्ताहाचा आज कितीतरी वर्ष, त्याला बहुतेक बरेच शतकं स्वतः लोटलेले आहेत. ज्या पद्धतीने आता परमपूज्य संत गणेश महाराजांच्या मुखातून आपण ऐकलं, महाराजांची स्वतःची 4थी पिढी चालू आहे. सद्गुरू मणिराम महाराजांनी काडी आणि झोडी देऊन या परंपरेला ज्या पद्धतीने प्रवाहित केलेलं आहे, त्या प्रवाहाची ही असणारी गंगधारा बग्गीमध्ये पिढ्यानं पिढ्या चालू आहे. त्या पिढीचा प्रसाद या बग्गीच्या पंचक्रोशीतल्या लोकांना मिळतोय. तुम्ही कुठून आले आहे? माझं मूळ वास्तव्य अमरावतीच्या जवळ असणारं शिराळा हे गाव आहे. शिराळा पुसदा. आणि माझं अध्ययन अयोध्येला झालं असून अयोध्येला आणि उत्तर प्रदेशातल्या पूर्ण प्रांतामध्ये 9 वर्षाचा 11 वर्षाचा पूर्ण अनुभव दासाचा आहे. तिथलंच अध्ययन आणि शिक्षा प्राप्त करून परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचा शिष्य म्हणून या महाराष्ट्रामध्ये मी ख्यातनाम आहे. आणि आता तुम्ही या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू केलेला आहे. एकंदरीत भागवत सप्ताह किती दिवस चालणार? या कार्यक्रमाचं आयोजनच 31 जानेवारीपासून तर 7 फेब्रुवारीपर्यंतच आहे. एकूण 8 दिवसाचा असणारा हा कार्यक्रम माघ शुद्ध दशमीच्या महोत्सव पर्वावरती पूजनीय मणिराम महाराजांनी संकल्पित केला. पिढ्यानं पिढ्या तो चालत आलेला आहे. आणि आपल्या माहितीकरता असू द्या की महाराष्ट्रातल्या नामवंत ख्यातनाम साधक दिग्गज कीर्तनकारांचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसाला सुद्धा महाराष्ट्रातल्या अत्यंत ख्यातमान प्रसिद्ध कीर्तनकारांमध्ये, ज्याला महाराष्ट्रातल्या सध्या कोकिळा म्हटली जाते आणि पिंगळा स्पेशलिस्ट हरिभक्तीपरायण श्री विशाल महाराज खोले यांचं आगमन होत आहे. पण याच्या अगोदर वारकरी संप्रदायातल्या दिग्गज साधकांमध्ये पूजनीय मामासाहेब दांडेकर, देगलूरकर बाबा, धुंडा महाराज देगलूरकर आदी करून असणारी एक संत परंपरा या बग्गीच्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. या बग्गीच्या माथीमध्ये त्यांची चरणरज आहे. अशा असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा एकनिष्ठ सप्ताह म्हणून बग्गी जावरा या क्षेत्राला पाहिलं जातं. नक्कीच आपण बघू शकतो या बग्गी या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आणि संत मणिराम महाराज या मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि संपूर्ण गाव मध्ये भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे. आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असता आता या ठिकाणी जसे महाराजांनी आपलं सांगितलेच आहे, भव्य दिव्य स्वरूपात एक मोठा कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि संपूर्ण चांदूर रेल्वेसह इतर ग्रामीण भागातून, आजूबाजूच्या तालुक्यातून या ठिकाणी भाविक भक्त सुद्धा दाखल झालेले आहे. अशा प्रकारे तर बघत राहा MB न्यूज. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रात. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश. धन्यवाद.